सध्या पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिकची भीषण परिस्थिती बघा ही. हा एक नॉर्मल सिग्नल आहे, तिथे ही अवस्था आहे. लोकांची कामावरून घरी जायची वेळ आहे. दिवसभर लोक कामाने वैतागलेले असतात आणि आता या संध्याकाळी घरी जायच्या वेळेत हे असं ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं. त्यात लोक वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अजूनच ट्रॅफिकचा अवघड होऊन जाते. बघा हे आता हे असं. आणि आज इथं स्वतः इथले एक नगरसेवक आणि माजी महापौर स्वतः इथं ट्रॅफिकला हँडल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ती दाखवतो मला मी पुढं. नितीन काळजी स्वतः ट्रॅफिक पोलीस सगळे प्रयत्न करत आहेत. बघू शकता हा तरी पुण्यातलाही नाही म्हणता येतं. पिंपरी चिंचवडमधला आउटसाईडचा एक सिग्नल आहे. त्या सिग्नलवरची इतकी भयानक परिस्थिती आहे. विचार करू शकता गर्दीच्या ठिकाणी किंवा मेन जे एरिया आहेत आतले तिथं ट्रॅफिकची समस्या कितपत उद्भवत असेल. सर्वसामान्य लोकांचं जगणं आधीच मुश्किल झालेलं आहे. त्या बाकीच्या सर्व गोष्टींनी जगण्याच्या कष्टांनी आणि त्यात संध्याकाळी घरी परतताना अर्ध्या तासाच्या अंतराला 2-2 तास लागतात. सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला दाखवलं मी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजी सुद्धा स्वतः आहेत. सचिन तापकीर नगरसेवक चरोली तेही आहेत आणि ट्रॅफिक पोलीससुद्धा प्रयत्न करत आहेत. पण वाहनं एवढी आहेत की हँडल होणं मुश्किल झालेलं आहे. धन्यवाद.